जनावरांचे पहिले ब्युटी पार्लर चालू करण्याचा उपक्रम पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी ग्रामपंचायतीने राबवलाय। देश पातळीवरील 82 पुरस्कार मिळालेल्या माण्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरतोय। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। राज्यातील गावागावात असणाऱ्या लाखो पाळीव जनावरे धुण्यामुळे नदी, तलाव, तळी तसेच नाले यातील पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राज्यात आशादायक प्रयोग केलेला आहे। ग्रामविकासाच्या दृष्टीने विविध प्रयोग करण्यात देश अग्रेसर असणाऱ्या माण्याचीवाडी गावातील पाळीव जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारून नदी ओढ्यातील प्रदूषण रोखण्याचा अभिनव प्रयोग येथे सुरू करण्यात आलेला आहे। या स्नानगृहात जनावरांसाठी शॉवर, स्वच्छ पाण्याची सोय, गीत संगीताच्या तालावर जनावरांना आंघोळ घातली जाते। जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस या ठिकाणी काढले जातात। त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे आंघोळीनंतर निघणारं पाणी वाया न जाता प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरलं जातं। यामुळे एकीकडे जनावरांचं आरोग्य सुधारतंय तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळते। ग्रामीण भागात जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरत आहे। माण्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा प्रयोग आता राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे। केलाय जनावरांचं ब्युटी पार्लर, की तुमची संकल्पना काय होती आणि याच्या मागचा उद्देश काय नेमका? खरं तर ही हटके संकल्पना आहे निश्चितच। आपण बघतो की प्रदूषणावरती किंवा पाणी प्रदूषणावरती गावागावामध्ये काम झालं पाहिजे। सांडपाण्यावरती, घनकचरा व्यवस्थापनावरती शासन काम करते, मात्र पाळीव जनावरांच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे या प्रदूषणावरती काम केलं जात नाही। आणि म्हणून या आदर्श गावामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला राबवायचा आहे। अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आणि हा उपक्रम राबवत असताना निश्चितच गावाच्या बाजूनं वाहणारे जी नदी असेल, ओढे असतील, या माध्यमातून या जनावरांच्या माध्यमातून प्रदूषण होत होतं पाण्याचं। ते पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवला। या माध्यमातून काय होणार तर जनावरांची काळजी घेतली जाणार, जनावरांचं आरोग्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं राहणार आणि त्याचबरोबर होणारं पाण्याचं प्रदूषण थांबणार। आणि यासाठीच हा उपक्रम आम्ही हाती घेतला। निश्चितच गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सर्व बाबींचं नियोजन आम्ही करणार आहोत आणि अशाच पद्धतीचे उपक्रम महाराष्ट्रातल्या गावागावात जर राबले तर निश्चितच ओढ्यांचं असेल, नदीचं असेल, जे पाणी आहे ह्याचं प्रदूषण आहे, हे प्रदूषण टाळण्यासाठी आपण हा एक छोटासा
एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण हाती घेऊ शकतो. माझी विनंती राहील गावागावातील शेतकऱ्यांना आणि त्या गावातील पदाधिकाऱ्यांना, आपापल्या गावामध्ये अशा पद्धतीचं जनावरांचं स्नानगृह जर आपण उभारलं तर गावापासून वाहणाऱ्या नदीचं, ओढ्याचं प्रदूषण थांबण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.